नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? तर मी आज घरीच इडलीचं पीठ बनवलेलं आहे आणि त्याच्यापासून मी इडली आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली. रेग्युलर रेसिपी तर ती सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यासोबत चहा पण आहे. चला मग एन्जॉय करूया. त्याचबरोबर मी इथे तुम्हाला कॅप्सिकमची खोबऱ्याचा किस घालून भाजीची रेसिपी पण दाखवणार आहे. ऑलमोस्ट ही पण बऱ्याच जणांना माहीत असेल. जसं की तेलामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे, त्याला थोडं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यात कॅप्सिकम, टोमॅटो थोडा नरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ, थोडं लसूण हे टाकून घ्यायचं आहे. वरतून कॅप्सिकम टाकायचं आहे आणि कॅप्सिकम थोडं स्टीम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे, थोडं मीठ टाकायचं आहे आणि याला थोडं स्टीम होऊ द्यायचं आहे आणि परतून खोबऱ्याचा किस टाकायचा आहे. ही रेसिपी पण अतिशय छान होते कॅप्सिकमची. आणि माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप न करता. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.